सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अक्षय तृतीया असा पवित्र दिवस, ज्या दिवशी केलेले दान, जप, पूजा अर्चना अक्षय मानली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी ठेवलेले अक्षय पात्र घरात अन्न, धन आणि समृद्धी अखंड टिकवते का? महाभारतातील द्रौपदीला मिळालेल्या त्या दिव्य अक्षय पात्राची आठवण करून देणारी ही परंपरा आजही अनेक घरामध्ये जपली जाते. चला तर जाणून घेऊया, अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र का ठेवतात आणि त्याचे नेमके महत्त्व काय आहे. अक्षय तृतीया अत्यंत शुभ, पवित्र आणि अक्षय पुण्य देणारा दिवस. या दिवशी केलेले दान, जप, पूजा अर्चना आणि शुभ कार्य कधीही कमी होत नाही असं मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र ठेवण्याची एक सुंदर आणि अर्थपूर्ण परंपरा आहे, जी घरामध्ये अन्न, धन आणि समृद्धी कायम ठेवते असं आपलं अध्यात्म सांगतं. महाभारतातील कथा आपण सर्वांनी ऐकली आहे. वनवासात असताना पांडव आणि द्रौपदी यांना अन्नाची मोठी अडचण निर्माण झाली. तेव्हा द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाची मनापासून प्रार्थना केली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने तिला अक्षय पात्र दिले. या पात्रातून रोज अन्न मिळत असे आणि जोपर्यंत द्रौपदी स्वतः जेवत नसे तोपर्यंत ते पात्र रिकामे होत नसे. त्यामुळे पांडवाच्या घरी कधीही अन्नाची कमतरता भासली नाही. हीच अक्षय पात्राची परंपरा अक्षय तृतीयेच्या दिवशी आठवण करून दिली जाते. अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय म्हणजे कधीही न संपणारी. या दिवशी आपण अन्नाचे प्रतीक म्हणून धान्याने भरलेले पात्र ठेवतो. याचा अर्थ असा की आपल्या घरात अन्न कधीही कमी पडू नये, लक्ष्मी स्थिर राहावी आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी वाढावी. आपण अक्षय तृतीया दिवशी हे छोटे छोटे नियम वापरून कसं पूजा अर्चना करावी ते बघूयात. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू, लक्ष्मी माता, आपल्या देवाची पूजा अर्चना, अन्नपूर्णा मातेला नमस्कार करावा. त्यानंतर स्वच्छ आपल्या घरी तांब्याचं, पितळाचं, कोणते समजा एखादं मातीचं भांडं ते सुद्धा चालतं, ते घ्यावं. त्या भांड्यामध्ये गहू, तांदूळ, मूग किंवा 7 धान्य टाकावे. गहू, तांदूळ, ज्वारी असं आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते 7 धान्य टाकावे, कोणतेही टाकावे. आणि त्यावर हळदी कुंकू लावावं. इच्छेनुसार एक नाणं किंवा सुपारी ठेवू शकता. काही ठिकाणी नारळ ठेवण्याची परंपरा आहे. हे अक्षय पात्र देवासमोर ठेवून प्रार्थना करावी. अन्नपूर्णे सदापूर्णे, शंकर प्राणवल्लभी, ज्ञान वैराग्य सिद्धार्थ, भिक्षाम देहीच पार्वती. या दिवशी अक्षय पात्र ठेवताना मनात भक्ती आणि कृतज्ञता राहावी असं आणि देवाला प्रार्थना करावी देवाला की हे अक्षय पात्राची पूजा अर्चना मी केलेली आहे. माझ्या घरात अन्नधान्य कधी कमी पडू देऊ नये, अक्षय राहावं असं मनापासून प्रार्थना करावी देवाला आणि नमस्कार करावा. आणि हे सगळं पूर्ण विश्वासाने आणि भक्तिभावाने करावे, कारण भक्तिभाव असला तरच आपल्याला त्याचं लाभ होतो. या दिवशी अक्षय पात्र ठेवताना मनामध्ये भक्ती पाहिजे, कृतज्ञता असणे महत्वाचे आहे. कारण हे पात्र केवळ धान्याचे नसते, ते असते आपल्या घरातील समृद्धीचं प्रतीक. काही काही घरामध्ये काय अक्षय पात्र वर्षभर ठेवले जाते. काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी ते धान्य दान करतात किंवा गरजू लोकांना धान्य देतात किंवा गाईला चारा देतात किंवा पक्ष्यांना दाणे टाकले जाते. हेही अक्षय पुण्य देणारे मानले आहे. कारण काय की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र ठेवून अन्नदान करणे अत्यंत शुभ मानलेलं आहे. काही परंपरामध्ये अक्षय पात्रामध्ये तांदूळ, गहू, साखर, डाळ आणि तुपाचे प्रतीक सुद्धा ठेवतात. याचा अर्थ काय असतो की अन्नपूर्णता, गोडवा, पोषण, समृद्धी कायम राहो अशी भावना असते. प्रत्येक जे धान्य असते त्या प्रत्येक धान्याचा वेगळा आणि पवित्र असा अर्थ आहे. काही ठिकाणी या दिवशी नवीन धान्य आणून ते अक्षय पात्रात ठेवतात. त्यामुळे वर्षभर घरात भरभराट होते असं आपलं विश्वास आहे, असं आपलं अध्यात्म पण सांगतं. अक्षय तृतीया हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. पण केवळ सोनेच नव्हे, धान्य खरेदी करून अक्षय पात्र ठेवणे हे तितकेच शुभ मानले जाते. कारण अन्न हेच खरे धन मानले गेलेले आहे. अक्षय पात्र ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, हे पात्र स्वच्छ आणि आदराने करावे. त्याला पाय लागू देऊ नये. देवासमोर उजव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते.
काही ठिकाणी अक्षय पात्राजवळ दीप लावतात. दीप म्हणजे काय? प्रकाश आणि समृद्धीचं प्रतीक. आणि शक्यतो आपण देवघरातच ठेवावं, कारण तिथं आपण धूप, दीप, नैवेद्य, समई वगैरे दीप प्रज्वलन सगळंच असतं. त्याच्यामुळे आपण देवघराच्या तिथे हे ठेवायचं धान्य अक्षय पात्रामध्ये. तांब्याचं, पितळाचं किंवा कोणतंही उपलब्ध नसलं तर मातीचं ठेवावं. मातीच्या पात्रामध्ये हे सर्व धान्य एकत्र करावे आणि तिथं त्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल, धूप, दीप, नैवेद्य, साखर नैवेद्य दाखवावं आणि हे नमस्कार करावा. आणि हे कोणी कोणी आपण घरी सुद्धा वापरलं तरी चालतं किंवा गरजूंना दिलं तरी चालतं, किंवा नदीत आपण नदीत मासे वगैरे असतात त्यांना सुद्धा अन्न म्हणून हे वापरलं जातं. तिथं सुद्धा टाकलं तरी चालतं हे. किंवा झाडामध्ये म्हणल्यापेक्षा वरती आपण गच्ची असते, गच्चीवर ठेवायचं म्हणजे पक्षी येऊन खातात ते, किंवा नदीत टाकायचं, किंवा आपण घरी वापरलं तरी चालतं. याच्यामधलं कोणतेही आपण करू शकतात. या दिवशी केलेलं अन्नदान, जलदान, धान्यदान अक्षय मानले जाते. म्हणून अक्षय पात्र ठेवून शक्य असल्यास गरिबांना धान्य द्यावे, गाईला हिरवा चारा द्यावा, पक्ष्यांना दाणे टाकावे, त्यामुळे पुण्य वाढते असं आपलं अध्यात्म सांगतं. अक्षय तृतीया आपल्याला एक सुंदर संदेश पण देते. आपल्या घरी आलेला अन्नाचा आदर करा, अन्न वाया घालू नका आणि शक्य असेल तेव्हाच अन्नदान करा. कारण जिथे अन्नाचा सन्मान होतो तिथे लक्ष्मी कायम राहते असं मानलं जातं. अक्षय पात्र ही केवळ एक परंपरा नाही, ती आहे कृतज्ञतेची भावना आहे. आपल्या घरी मिळणाऱ्या प्रत्येक घासाबद्दल देवाचे आभार मानण्याचा हा दिवस आहे. अन्नपूर्णा मातेला स्मरून घरात अक्षय पात्र ठेवा आणि समृद्धीची प्रार्थना करा. म्हणूनच अक्षय तृतीया आपल्याला सांगते, अन्न हेच खरे धन आहे. भक्तीने ठेवलेले अक्षय पात्र म्हणजेच घरात अखंड भरभराटीची प्रार्थना. या दिवशी अन्नपूर्णा मातेला नमस्कार करावं, अक्षय पात्र ठेवावं आणि मनोभावे प्रार्थना करावी. हे देवी आमच्या घरात, हे देवा, हे देवी आमच्या घरात अन्न, धन आणि समृद्धी, सुख समृद्धी सदैव अक्षय राहो. अक्षय तृतीये शुभ अक्षय तृतीया.